League President Mr. Purvesh Pratap Sarnaik. Join him as well. Up next, may I please request League Director and Chairman and Director of Dome Entertainment and Cineu Group of Companies, Mr. Mohammed Morali. Up next, we have League Director and Managing Director of Dome Entertainment and Director of Cineu Group of Companies, Mr. Nazar Nadiagwa. Up next, may I please invite the League Director, Mr. Rehan Sarnaik, to join us on stage. While he is making his way to the stage, let me also invite our committee members, our association members on stage as well. May I please request the company of Mr. Welcome ma'am, welcome sirs. Thank you everybody for being here, for joining us for the press conference. And now before we begin, before we move forward, I would like, we have one more person coming, wonderful. Welcome sir, welcome on the stage. And now before we move forward with the press conference, I would like to thank all our 16 teams, the team members, the coaches, the players and the team owners for doing beyond their Jawan Govinda. I'm announcing the name of the owners, the name of the team and then the name of the group. प्रॅक्टिस करतात जायबंदी होतात तितके गोविंदा तर नक्कीच पडले परंतु ह्या साहसी क्रीडा प्रकारामध्ये समावेश केल्यानंतर ते होणार नाही जायबंदी होणार कारण प्रिकॉशन घेतले जाते कोणीही पडणार नाही धडपडणार नाही ही तर लांबची गोष्ट आहे आणि त्यामध्ये अपघात होणार नसल्याकारणाने ह्या स्पर्धेला जनमानसामध्ये सुद्धा मान्यता मिळते कारण अनेक लोक सुप्रीम कोर्टात गेले होते हायकोर्टात केसेस चालूच होत्या आणि सुप्रीम कोर्टानं पण त्यावर नाराजी व्यक्त केली म्हणून आपण प्रिकॉशन घेतोय की कुठल्याही प्रकारे अपघात होता कामा नये आणि अशा ह्या प्रो गोविंदाच्या स्पर्धेमुळे अपघाताला तर लांबचीच गोष्ट आहे परंतु खेळामध्ये रूपांतर झाल्यामुळे भविष्यामध्ये खेळाडू निर्माण होतील त्यांना राज्यस्तरीय किंवा केंद्रामधलं काहीतरी नोकरीचं जे आरक्षण आहे त्यामध्ये त्यांना मान्यता मिळेल आणि पुढे हळूहळू ही मुलं जी आहेत ती मोठी होत जातील आणि माझ्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या भावना आता 100% जायला पाहिजे ते न जायला काय आता बघा बाकीच्या देशातले जे जे खेळ आपण कधी बघत नाहीत आपण कधी खेळलो नाही ते खेळ जर जागतिक पातळीवर ऑलिम्पिकमध्ये जात असतील तर आपला मराठमोळा हा सण ज्याचं उत्सव म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून ज्याच्याकडे भरोसा 100 वर्षाचा इतिहास आहे दहीहंडीला आणि तो त्या उत्सवाचं रूपांतर आता खेळामध्ये झाला आणि तो खेळ जर जागतिक पातळीवर जाऊन ऑलिम्पिकमध्ये गेला तर नवलक आहे किंवा नवलक आहे मला अभिमान आहे की हा मराठमोळा उत्सव मराठमोळा सण त्याचा क्रीडा प्रकारामध्ये समावेश करून मी आज ते जागतिक पातळीवर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरनाईकला साथ आहे